हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी, कोणाकोणामध्ये रक्ताची कमतरता आहे किंवा पौष्टिक जर काय खायचं असेल तर असे बीटाचे आणि गाजराचे छानपैकी पौष्टिक लाडू बनवूया. तसे बीट बारीक चिरून घेतलेलं आहे, गाजर चिरून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडे खजूर काढून आपण मस्त बिया काढून घेतलेल्या आहेत आणि छान मिक्सरला बारीक करू शकता तुम्ही किंवा किसणीवरही किसू शकता. पण मी मिक्सरलाच बारीक लावून घेतले आणि छान एकजीव होतो म्हणून मिक्सरलाच बारीक करून घेतले. एकजीव झालं आणि मस्त की का पॅनमध्ये घेतलेलं आणि त्यानं मस्त की तूप टाकून छान इकडून तिकडून हलवून घेतले. थोडंसं पाणी सुकसपर्यंत मस्त आटवून घ्यायचं आणि छानपैकी घाटून घेतला की असं छान असा बघा सगळं सारण तयार झालं आहे. मग ह्याचे थंड झाल्यावर लाडू बनवायचे. अशा प्रकारे लाडू बनवून घ्या. आणि अगदीच प्रत्येक स्त्रीमध्ये रक्ताची कमतरता असते किंवा लहान मुलांमध्ये कमतरता असेल तर नक्कीच हे बिटाचे लाडू बनवून बघा. पौष्टिक आणि छानपैकी आपल्या शरीरासाठी पौष्टिक असे लाडू बनवून घ्या. असा बीट खाल्ला जात नाही, लहान मुले पण खात नाही, मोठीही खात नाही. मग अशा वेळी असे लाडू बनवा आणि छान खजूर वगैरे टाकला त्यामुळे पौष्टिक आहे. त्यात गूळ थोडंसं टाका तुम्हाला आवडत असेल आणि मस्त गूळ शेंगदाणे टाकून छान हे पौष्टिक लाडू बनवून घ्या. ह्याच्यामध्ये मस्त बघा खजूर टाकलेलं आहे, गाजर टाकलेलं आहे, बीट टाकलेलं आहे, थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून आणि गूळ टाकून छानपैकी पौष्टिक लाडू बनवून घेतले आहेत. डब्यामध्ये भरून ठेवायचं, साजूक तुपात मस्त परतवून घेतलेले आहेत आणि मग तुम्ही 10-15 दिवस ते नक्कीच टिकतात आणि डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचे आणि असे एक रोज सकाळ संध्याकाळी लाडू खायचे. आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बिटाचे लाडू कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारे लाडू करा, खा आणि माझ्या चॅनल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. कमेंट करून नक्की सांगा तुम्ही करता का असे लाडू कधी आणि नसेल करा तर नक्कीच करून बघा. चला तर पुन्हा भेटू नवीन कथेवर. तोपर्यंत बाय बाय. मी रोज टिफिनच्या आयडिया टाकत बघू शकता. चला पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.